भारत नक्षलमुक्त देश, बस्तरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। 31 मार्च नंतर बस्तरमध्ये स्वातंत्र्याचा सूर्योदय झाल्याचाही उल्लेख। सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईचं शहांकडून कौतुक। नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळमुळं महाराष्ट्रात खोलवर। लोकप्रिय आरसीसी क्लासेस संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत। मोबाईलचा डेटा रिकव्हर करत सीबीआयकडून बेड्या। 9 दिवसांच्या कोठडीत रवानगी। नीट पेपरफुटीतील प्राध्यापक मनीषा मांढरे अखेर निलंबित। 3 मेचा पेपर 27 एप्रिलला फुटल्याचं समोर। श्रीमंतांच्या मुलांना गळाला लावण्याची मोडस ऑपरेंडी। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे राज्यभरात पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा। डिझेल टंचाईमुळे दैनंदिन वापरातील वस्तूही महागल्या। दुधासह भाज्यांनाही दरवाढीचा फटका। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेतील उपस्थितीवरून वादाला तोंड। ठाकरेंची केवळ 31.58% हजेरी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तब्येतीचं कारण पुढे। अटकेआधी भोंदू खरातचा परदेशात पलायनाचा प्लॅन होता। सूत्रांची माहिती। 3 महिन्यांमध्ये 52 कोटी काढण्याचा कट केल्याचाही संशय। तर न्यायालयीन कोठडीतील रवानगीनंतर ईडी ताबा घेणार। राज्याच्या अनेक भागात रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी वणवण। एल निनोचा मान्सून परिणाम होण्याची शक्यता। पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। पंतप्रधान मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर। नॉर्वेच्या भूमीतून मोदींचा जगाला शांतीचा संदेश। दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा, हवामान बदल, ब्लू इकॉनॉमी आणि ग्रीन शिपिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।